आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. तुम्ही माझ्या बोलण्याला कल्पना, खोटी कल्पना म्हणाला. प्रेमिकांचं बोलणं परम सत्य असतं. परंतु हे ते सत्य आहे जे दिसू शकत नाही, केवळ मनानेच मान्य करता येतं. म्हणून मी याला कल्पनाच म्हणतो. तुम्हाला बघायचंय तर मग हे बघा, आमचा कृष्ण आमच्या बरोबर आहे की नाही. ही काय लीला आहे? तुम्ही तिथे आहात की इथे? उद्धव दादा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी तर केवळ प्रेमानेच वश होतो. जिथे माझा प्रेमी मला बोलवेल मी तिथेच आहे. उद्धवाला अशा प्रकारे प्रेमाचं खरं महत्व कळलं आणि परमसत्य आणि परमज्ञान प्राप्त झालं. राधा आणि श्रीकृष्णांना एकत्र तिथे पाहून उद्धवाला आता हेच कळत नव्हतं की खरं काय आणि खोटं काय. प्रेमाचं हे सत्य कळल्याने उद्धवांचा स्वतःच्या ज्ञानाबाबत असणारा गर्व, त्याबाबतचा अहंकार गळून पडला. भक्ताच्या प्रेमाच्या कह्यात साक्षात श्री परमपरमेश्वर आहेत हे पाहून प्रेम, भक्तीबद्दलचा सर्व गैरसमज त्यांचा दूर झाला.
प्रभू, कुठे गेले कृष्ण? कुठे गेले कृष्ण? पाहिलं ना, असं सतवत असतात, क्षणभरासाठी येतात आणि मग अंतर्धान पावतात. इतका त्रास देणं, इतकी आस लावणं, हे काय चांगलं आहे का उद्धवजी? आता यांना कुठे शोधायला जाऊ? अवश्य कुंज वनात एखाद्या वेली मागे जाऊन लपला असणार. हो उद्धवजी, माझा कान्हा तिथेच असेल. हो उद्धवजी, अवश्य माझा कान्हा तिथेच असेल. हो हो, माझा कान्हा तिथेच असेल. हो, तिथेच शोधायला जाते मी त्याला. हो, तिथेच लपला असणार माझा कान्हा, तिथेच लपला असणार. बघितलीत ना प्रेमिकेची अवस्था? क्षणाच्या आणि क्षणात वेडी. अशी चैरभैर होऊन दिवसभर फिरत असते. वेलींना, झाडांना, नद्यांना विचारत बसते की माझा श्याम कुठे आहे? कुठे आहे माझा कान्हा? कुठे आहे माझा कृष्ण? सांगा. अगं वेलींनो, मी तुमच्या समोर हात जोडते, परंतु जर माझा कान्हा तुमच्या मागे लपला असेल तर मला सांगा बघू. निदान इतकं तरी सांगा की तो कुठे गेला आहे. कुठे गेला आहे माझा कान्हा? सांगा ना. हे भृंगराज, माझा श्यामला सुद्धा तुझ्याप्रमाणे वेगवेगळ्या कळ्यांचा रसपान करतो. तुला तरी माहित असेल की तो कुठे गेला आहे. तू मला का सांगशील म्हणा? तू सुद्धा त्या कपटीचाच साथ देणार ना? राधेची ती सैरभैर अवस्था आणि राधाकृष्णांचं एकमेकांवरील निस्सीम प्रेम पाहून उद्धवाच्या मनातले प्रेमविषयीचे सर्व गैरसमज दूर होऊ लागले. त्यांचं मन त्यांना सांगू लागलं की प्रेम हेच
शाश्वत सत्य आहे. जरी श्रीकृष्ण क्षणात इथे अन क्षणात तिथे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते राधेशी तादात्म्य पावले आहे. आणि राधा व श्रीकृष्णांचं शारीरिक दैवत संपून ते दोघेही आता आत्म्याच्या अद्वैत पातळीवर एकरूप झालेली आहेत. थोडक्यात आत्म्यांचं परमात्म्याशी मिलन झालेलं आहे. आणि त्यामुळेच अद्वैताच्या या पातळीवर आता ही विरह वेदना सुद्धा हवीशी वाटू लागलेली आहे. हे कालिंदी ताई, मला सांग, माझा श्याम कुठे आहे? त्याला तुझा तट खूप प्रिय आहे. सदैव इथेच बसून मुरली वाजवायचा. मला सांग ना की या क्षणी तो कुठच्या घाटावर बसला आहे? तुला माझ्या या अवस्थेवर दया येत नाही का ग? काही बोलत का नाहीस? तू तरी का सांगशील? तू सुद्धा त्याच्यासारखी निर्मोही आहेस. तुझं पाणी सुद्धा एका जागी थांबत नाही ना. तुझ्या लाटा संन्यासांप्रमाणे कधीही एका जागी थांबत नाहीत. म्हणूनच तू माझ्या प्रश्नांचं उत्तर देत नाहीस. तुझ्या या उद्धटपणासाठी मी नुसतं ठरवलं तरी तुला माझ्या एका अश्रूने पूर आणू शकते. परंतु काय करणार? तो माझ्या डोळ्यातून अश्रू न काढण्याचं वचन देऊन गेलाय. काही हरकत नाही, तू नको सांगूस मला. परंतु जर तो कुठे भेटला तर त्याला सांग की राधेला आता अजून विरह सहन होत नाहीये. बस एका क्षणासाठी येऊन तुझं दर्शन देऊन जा. नाहीतर राधा मरून जाईल राधा मरून जाईल राधा मरून जाईल. तुम्ही धन्य आहात राधाजी, तुम्ही धन्य आहात. कान्हाने तुमच्याशी असं वागायला नको होतं. हा अन्याय आहे, हा अन्याय आहे.
कालिंदीच्या तीरावर उठलेल्या राधेच्या पदचिन्हांना नमस्कार करून उद्धव राधे 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 असा जयघोष करू लागला. श्री राधाजींच्या प्रेममय भक्तीपुढे अखेर उद्धव देखील नतमस्तक झाला आणि भक्ती रसात दंग होऊन तो तिथेच कालिंदी किनाऱ्यावर त्यांचं भजन गाऊ लागला. राधाजींचं भजन गाताना तो इतका गुंग होऊन गेला की त्याच अवस्थेत तो परत मथुरेत देखील येऊन पोचल्याचं त्याचं लक्षात सुद्धा आलं नाही. इतका गुंग होऊन गेला. राधे राधे असा मथुरेच्या महालात उद्धवांचा आवाज घुमताच दालनाच्या गवाक्षातून दूरवर कुठेतरी नजर लावून राधेच्या विचारात हरवून गेलेले श्रीकृष्ण अचानक भानावर आले आणि नंतर उद्धवाला ते पाहतच राहिले. उद्धव दादा, तुम्ही आलात उद्धव दादा, तुम्ही आलात. तुम्ही गोकुळाहून परत देखील आलात दादा. हो, मी आलो कान्हा परत. मी गोकुळाहून परत आलो कान्हा. हो,
मी बस बस इतकंच बोलून गप्पा झालात? पुढे पण सांगा. गोकुळाची ख्याली खुशाली ऐकवा उद्धव दादा. गोकुळाची ख्याली खुशाली ऐकवा. सगळेजण कसे आहेत? माझे गोप सखे कसे आहेत? गोपिका कसे आहेत? आणि आणि राधाजी कशा आहेत? त्यांच्याशी काही बोलणं झालं? काय म्हणाला त्या? माझ्यासाठी काही संदेश दिला आहे? तिथे 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 माझी कोणी आठवण तरी काढता का उद्धव दादा? तुम्ही गप्प नका ना बसू उद्धव दादा. काहीतरी बोला ना. काहीतरी बोला दादा. तुमच्या अशा गप्प बसण्याने माझ्या हृदयाची धडधड वाढलीये. काहीतरी बोला. काहीतरी बोला उद्धव दादा. तिथे तिथे काही अघटित तर नाही घडलं ना? हा उद्धव दादा, तिथे सगळं कुशल आहे ना? सांगा दादा. उद्धव दादा, तिथे सगळं कुशल तर आहे ना? कुणाची ख्याली खुशाली विचारता? तुम्ही जर त्यांना सोडून इथे आलात तर काय त्या तिकडे सुखाने राहू शकतील? तुम्ही त्यांच्यावर इतका घोर अन्याय का केलात? इतका घोर अन्याय तुम्ही कसा करू शकता? तुम्ही इतके निर्दयी आहात, इतके निष्ठुर आहात, हे मला व्रजभूमीत जाऊनच कळलं. अन्यथा मी तुमचं हे रूप कधीच ओळखू शकलो नसतो. लोक तर तुम्हाला प्रेमाचा अवतार समजतात. या अशा अवताराला प्रेमाचा अवतार म्हणायचं? जो त्यांच्या प्रेमिकेला तिच्या दुःख सागरात बुडवून सरळ निघून आला आणि मग वळून त्यांनी तिच्याकडे पाहिलं देखील नाही. तुम्ही तर महालाच्या मोठमोठ्या राज्यकारभारात व्यग्र आहात. जरा त्यांचा देखील विचार करा. ज्यांच्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कुणीही नाही. अष्टौ प्रहर केवळ एकच काम आहे, तुमची आठवण काढणं, तुमच्याबद्दल बोलत राहणं, तुमचं गुणगान गात राहणं. त्यांचा विचार करा ज्यांच्या हृदयात तुमच्या विरहाची पीडा रात्रंदिवस एखाद्या धान्याच्या भुशामधल्या मंद मंद आगीसारखी जळत राहते, परंतु भस्म नाही होत, सतत जळतच राहते. तरी सुद्धा त्या जीवन कंठत आहेत. केवळ त्या एका वचनाच्या आधारे की मी नक्की परतून येईन. एका गोपीने मला काय सांगितलं ठाऊक आहे? उद्धव दादा, मी त्यांच्या विरहात मरू शकत नाही, कारण त्याने वचन दिलं आहे येण्याचं, आणि जेव्हा येईल तेव्हा आम्ही मेल्याचं त्याला कळलं तर तो त्यावेळी तो खूप दुःखी होईल. हो उद्धव दादा,
आणि आम्ही त्याला दुःख नाही देऊ शकत हो उद्धव दादा. ज्यांच्यावर प्रेम केलं जातं त्यांना कधीही दुःख दिलं जात नाही उद्धव दादा. ही आहे प्रेमाची पराकाष्ठा. भलेही सर्व आयुष्य व्यर्थ झालं तरी चालेल, परंतु आपल्या वचनाच्या मार्गाकडे डोळे लावून बसून राहतील. तुम्ही विचारलं की त्यांनी एखादा संदेश दिला आहे? नाही, त्यांनी एकही संदेश दिला नाही ना कुठचा निरोप दिला आहे. बस केवळ सगळ्यांनी एकच प्रश्न विचारलाय की कधी येणार आहेस तू, कधी येशील. बस एकच प्रश्न विचारलाय सगळ्यांनी, कधी येणार? हो, आणि याचं उत्तर द्यायला तुम्हाला स्वतःला जावं लागेल. मला जावं लागेल? हे तुम्ही काय बोलत आहात उद्धव दादा? हो, तुम्हाला जावं लागेल. मी विचार करतोय की जे भक्त त्यांचं घरदार, त्यांची मुलं बाळं, त्यांचे पती पत्नी सर्व काही सोडून केवळ तुमच्या करता जगत आहेत, अशा भक्तांना आणि प्रेमाच्या अशा जिवंत मूर्तींना सोडून एक दिवस तरी तुम्ही मथुरेत कसे राहू शकता? गोकुळात जायची इच्छा होत नाही तुम्हाला? इच्छा होते, अतिशय इच्छा होते, परंतु मथुरा माझी कर्तव्यभूमी आहे. हिला सोडून नाही जाऊ शकत मी. मथुरेत आता कोणतं कर्तव्य बाकी राहिलं आहे तुमचं? कंस मारला गेला, यदुवंशींचं संकट टळलं गेलं. आता तुम्हाला इथे काय करायचंय? म्हणूनच मी निश्चय केला आहे की आजच तुम्हाला परत वृंदावनात घेऊन जाणार आहे. चला, माझ्यासह चला, याच क्षणी माझ्यासह चला. हा कायापालट कसा झाला उद्धव दादा? इथून जाणारा उद्धव आणि वृंदावनातनं परत येणारा उद्धव, या दोघांच्यात इतका फरक कसा काय पडला? एक परमज्ञानी आज भावना आणि प्रेमाची भाषा बोलू लागला आहे. हे कसं काय शक्य झालं? तिथे कुणा व्रज गोपिकेने तुमच्यावर प्रेमाची जादू तर नाही केली ना? नाही भगवान, ही कुणा गोपिकेची नाही, व्रजभूमीच्या मातीची जादू आहे. ही माझ्या अंगाला लागलेली व्रजभूमीची माती बघत आहात का? हिला एकदा, केवळ एकदा तुमच्या अंगाला लावून तरी पहा. ज्ञान आणि ज्ञानाचा अहंकार दोहोंपासून मुक्ती मिळून जाईल. डोळे तेच राहतील, परंतु दृष्टी बदलून जाईल. चारही बाजूंनी केवळ एकच रंग दिसू लागेल, प्रेम रंग, भक्तीचा रंग. बाकी सर्व रंग फिके फिके वाटतील त्यापुढे. कानांना बाकी काहीच ऐकू येणार नाही, केवळ प्रेमाची बासरी ऐकू येईल. प्रेमाची बासरी.
बस, कार्य संपन्न झालं आहे उद्धव दादा. ज्या कार्यासाठी तुम्हाला व्रजभूमीत पाठवलं होतं ते कार्य संपन्न झालं आहे. कार्य? कोणतं कार्य? तेच जे त्या गोपिकेने तुम्हाला सांगितलं होतं. अर्थात ज्ञानाच्या भांगेची नशा जी तुमच्यावर आरूढ झाली होती तिला उतरवून तुम्हाला प्रेमाची मदिरा चाखवायची होती मला. ज्ञानात एक अहंकार लपलेला असतो, परंतु प्रेमाच्या मदिरेत एक अशी मस्ती आहे ज्यात प्रेमी स्वतःला विसरून जातो, केवळ त्याच्या प्रेमीला लक्षात ठेवतो. आणि जो स्वतःलाच विसरून जातो त्याला अहंकार कुठून असणार? उद्धव दादा, ज्ञानात तर्क, दर्शन आणि विज्ञानाचे इतके मार्ग असतात ज्यांच्यात कधी कधी प्राणी असा हरवून जातो की दिग्भ्रांत होऊन जातो. परंतु प्रेमाच्या मार्गात एकच सरळ पायवाट आहे ज्याच्यावर चालणारे प्राणी कधीही इकडे तिकडे भटकू शकत नाही. त्यामुळे जो मला तुमच्यासारखाच अतिशय प्रिय असतो त्याला मी बाकी सर्व विषयातून बाहेर काढून प्रेमाच्या सरळ पायवाटेवर आणून उभं करतो. बस, त्या मार्गावर तो कसाही चालला तरी हरवणार नाही आणि अखेरीस सरळ माझ्यापर्यंतच पोहोचेल. हे दयाळू, या कृपेसाठी मी कशा प्रकारे तुमचे आभार प्रकट करू यासाठी माझ्याजवळ शब्दच नाहीयेत. अरे, नाही उद्धव दादा, जर याकरता आभार मानायचेच असतील तर राधाजींचे आभार माना. हे त्यांचेच उपकार आहेत. राधे, माझ्या प्रिय मित्रावर जे तुम्ही उपकार केले आहेत त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. मी या आभाराचा स्वीकार करते, परंतु एक विनंती आहे. काय? पुन्हा कधी कुणाच्याही हातून
अशा प्रकारचा संदेश पाठवू नका की मला विसरून जा. मला असं काही ऐकून सुद्धा दुःख होतं. यावेळी क्षमा कर राधे. पुन्हा अशी चूक नाही होणार. हे काय करत आहात नाथ? तुम्ही हात जोडले तर मला पाप लागतं हो. शक्ति स्वरूपाया परमाह्लादकारिणी समाश्लिष्टम् उभो रूपम् राधा कृष्णम् नमाम्यहम्. शक्ति स्वरूपाया परमाह्लादकारिणी समाश्लिष्टम् उभो रूपम् राधा कृष्णम् नमामि राधे, नमामि राधे, नमामि कृष्णम, नमामि कृष्णम, नमामि कृष्णम.
सरते शेवटी उद्धवाच्या डोळ्यावरून अहंकाराचा पडदा दूर झाला आणि राधाकृष्णाच्या दिव्य तेजस्वी युगल मूर्ती समोर ते नतमस्तक झाले. उद्धवांच्या ब्रजगमनाची कथा अशा तऱ्हेने सुफळ संपन्न झाली. या कथेत काय नाही. एका बाजूला ब्रह्मज्ञानामुळे अहंकार झालेला उद्धव रूपातील मनुष्य आहे, त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अशिक्षित गावंढळ गोपिका आहेत, ज्यांचा शिक्षणाशी तिळ मात्रही संबंध नाही. तरी देखील केवळ प्रेमाने, ममतेने, वात्सल्याने त्यांनी कृष्ण जाणल्यामुळे त्यांना एक प्रकारे ब्रह्मज्ञानच प्राप्त झालेला आहे. परत एकदा श्रीकृष्णाच्या शिकवणीचा इथे प्रत्यय येतो. केवळ जपाने आणि तपश्चर्येने ज्ञान मिळवता येतं असं नाही, तर प्रेम, भक्ती हे देखील ब्रह्मज्ञान मिळवण्याची साधने असू शकतात. हे सांगतानाच ज्ञान मिळवणं ही कुणा एकाचीच मक्तेदारी नाही, तर ज्याला खरोखरच ज्ञान लालसा आहे तो प्रत्येक जण, मग तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कुणीही असला तरी तो ज्ञान स्वयं प्रेरणेने आणि त्या परमात्म्याला शरण जाऊन प्राप्त करू शकतो, हे देखील त्यांनी दाखवून दिलं. सद्यस्थितीमध्ये सनातन धर्माचा चुकीचा अर्थ लावण्याची जी सर्रास चढाओढ सुरू आहे, त्याला खरं तर छेद देणारी ही शिकवण आहे. कारण कृष्ण सगळ्यांचा आहे. जर उच्च, नीच, शिक्षित, अशिक्षित, ज्ञानी, अज्ञानी, अगदी कुणीही जर कृष्णावर प्रेम करू शकत असेल तर त्याला प्रेममय भक्ती मार्गाने ते ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार देखील तितकाच आहे. अट फक्त एकच, कृष्णावर, त्या परब्रह्म परमात्म्यावर प्रगाढ विश्वास हवा. जर तो असेल तर तुम्ही कोण आहात? तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे राहता, काय खाता, काय पिता आणि काय आणि किती कमवता, याला काहीच महत्व नसतं. महत्वाचं असतं ते केवळ त्या परमात्म्याशी, राधे सारखं अद्वैत साधून ब्रह्मज्ञानाला प्राप्त करून घेणे. निराकार, निर्गुणावर अतोनात विश्वास असलेल्या उद्धवांचं अशा प्रकारे प्रबोधन करून श्रीकृष्णांनी त्यांना त्यांच्या साकार सगुण रूपाचा देखील प्रत्यय दिला. उद्धवांचं ब्रजगमना कथेच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या एकाच कथेतून अनेक अर्थ निघतात. जो माणूस ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने विचार करेल त्यानुसार या उद्धव कथेचा अर्थ प्रत्येकाला कवसत जातो. त्यामुळे ही कथा कितीही वेळा वाचली पाहिली तरी दरवेळी त्यातून काहीतरी नवीन शिकवण मिळाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव आणि कृष्ण संवादात जसं उद्धव एके ठिकाणी असं म्हणतात की डोळे तेच राहतील पण दृष्टी मात्र निश्चितच बदललेली असेल. हेच कृष्ण भक्तीचं, कृष्ण प्रेमाचं आणि त्यातून मिळणाऱ्या
ब्रह्मज्ञानाचं खरं खरं सार म्हटलं पाहिजे आणि इथे श्रीकृष्णांच्या ह्या परमलीलाला आपण नतमस्तक राखिलं पाहिजे कारण श्रीकृष्ण हेच परमात्मा आहे. जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय जय श्रीकृष्ण.